उन्हाळा सुरू झाला की गरमीत अंगाला आणि पोटाला थंडावा देणाऱ्या पेयांची खूप गरज भासते. अशाच वेळी घरच्या घरी बनवलेलं चविष्ट आणि आरोग्यदायी पाचक जिरा सरबत हा एक परफेक्ट पर्याय ठरतो. खास मसाल्यांचा सुवास, जिऱ्याची हलकीशी चव आणि थंडगार सरबताचा ताजेपणा हे सगळं मिळून प्रत्येक घोटात समाधान देतं. सगळ्यात खास म्हणजे एकदा याचं सिरप तयार करून ठेवलं की संपूर्ण उन्हाळाभर फक्त 2 मिनिटात झटपट थंडगार जिरा सरबत तयार करता येतं. पाहुणे आले असोत किंवा उन्हामध्ये थकवा जाणवत असेल तर हे सरबत लगेच ऊर्जा आणि ताजेतवानेपणा देतं. नमस्कार, सान्वी हेल्दी रेसिपीमध्ये सर्वांचे मनःपूर्वक स्वागत आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम गॅसवरती कढई ठेवलेली आहे. यामध्ये अर्धा कप जिरे घेतलेले आहेत आणि पाव चमचा मिरे घालायचे, 2 चमचे जिरे घालायचे आणि हे सर्व मंद गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. भाजत असताना अगदी थोडाच वेळ याला भाजायचं आहे, कारण जिरे जास्त वेळ जर भाजले गेले तर त्याला कडवटपणा येतो आणि त्यामुळे सरबताला देखील कडवट अशी चव येते. त्यामुळे हलकेसे जिरे गरम झाले की लगेचच गॅस बंद करायचा आहे. जिरे भाजत असताना एखाद्या मिनिटानंतर लगेचच जिऱ्याला हात लावून पाहायचा आहे. हाताला जिरे थोडेसे गरम लागले की लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि हे सर्व एका ताटामध्ये पसरवून ठेवायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे. आता हे सर्व थंड झालेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. आता याच्यामध्ये मसाले घालायचे. 1 चमचा सुंठ पावडर घातलेली आहे, 1 चमचा मीठ घालायचं आहे, तसेच 1 चमचा चाट मसाला घालायचा आहे. आता याची मिक्सरला अगदी बारीक पूड करून घ्यायची आहे, त्यामुळे सिरपमध्ये याचा संपूर्णपणे फ्लेवर उतरेल. आता सिरप बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी 200 ग्रॅम खडीसाखर घेतलेली आहे. सिरप बनवताना मी साखरेचा वापर केलेला नाही, त्याऐवजी खडीसाखर वापरलेली आहे, कारण खडीसाखरवरती साखरेच्या तुलनेत कमी प्रक्रिया केलेली असते. तसेच खडीसाखर खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील ऊर्जा वाढण्यास देखील मदत होते. आता यामध्ये 1 कप पाणी घातलेलं आहे आणि ही खडीसाखर पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे. पाणी गरम झालं की खडीसाखर लगेचच पाण्यामध्ये विरघळते. तुम्ही इथे पाहू शकता, अगदी 2 मिनिटांमध्येच खडीसाखर अगदी बारीक झालेली आहे. आता थोडंसं याला हलवून घेऊया आणि पाण्याला थोडीशी उकळी येऊन द्यायची. आता खडीसाखर विरघळलेली आहे आणि पाण्याला देखील थोडीशी उकळी आलेली आहे. आता याच्यामध्ये मगाशी बारीक केलेली जिऱ्याची पावडर घालायची, तसेच 1 चमचा आमचूर पावडर घालायचे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि पावडर पाण्यामध्ये छान उकळवून घ्यायचे. आता 5 मिनिटात याला छान उकळी आलेली आहे. मसाल्याचा अर्क देखील या पाण्यामध्ये छान उतरलेला आहे. आता थोडंसं सिरप चमच्यावरती घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर हाताला लावून पाहायचं आहे. ज्याप्रमाणे मध चिकट लागतो त्याप्रमाणे हे मिश्रण चिकट लागलं पाहिजे. याचा आपल्याला पाक वगैरे असं काही बनवायचं नाही, फक्त हाताला चिकट लागलं की झालं. गॅस लगेचच बंद करायचा आहे आणि हे मिश्रण थंड झाल्यानंतर एका सुती कपड्याने किंवा गाळण्याने गाळून घ्यायचं आहे. इथे मी सुती कपडा वापरलेला आहे आणि खाली गाळणं देखील ठेवलेलं आहे, म्हणजे जराही जिऱ्याचे कण या सिरपमध्ये जाणार नाहीत. आणि सिरप वस्त्रगाळ करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता इथे एवढ्या प्रमाणात सिरप तयार झालेला आहे. हे सिरप आता एका कोरड्या बाटलीमध्ये भरून ठेवायचं आहे. लक्षात ठेवा, सिरप भरत असताना बाटली ही कोरडीच असली पाहिजे आणि त्याचं टोपण देखील घट्ट असलं पाहिजे. आता ही बाटली फ्रीजमध्ये ठेवायची आहे आणि जेव्हा आपल्याला सरबत बनवायचं आहे तेव्हा त्याच्यातील सिरप घ्यायचा आहे. इथे मी 2 ग्लास थंड पाणी घेतलेलं आहे. याच्यामध्ये पुदिन्याची 5-6 पाने अगदी बारीक चुरून घातलेली आहेत, त्यामुळे छान फ्लेवर येतो. तसेच एका ग्लाससाठी 2 चमचे, म्हणजे मी 2 ग्लास पाणी घेतलेलं आहे तर 4 चमचे सिरप घातलेलं आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त करू शकता. आता यामध्ये अर्ध्या लिंबूचा रस घातलेला आहे. लिंबूचा रस घातल्यामुळे देखील सरबताला खूप छान अशी चव येते. लिंबूचा रस देखील याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि तुम्ही जर लगेच सर्व करणार असाल तर याच्यामध्ये बर्फाचे तुकडे घालायचे. जिरा सरबत थोडंसं टेस्ट करून पाहायचं आहे आणि जर गरज भासत असेल तर अजून थोडंसं सिरप याच्यामध्ये ॲड करायचं आहे किंवा मीठ थोडंसं कमी वाटत असेल तर ते देखील तुम्ही ॲड करायचं आहे. आणि आता तयार आहे
शरीराला थंडावा देणारं तसेच शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करणारं पातक जिरा सरबत. जिरा सरबत बनवताना मी पाण्याचा वापर केलेला आहे, परंतु याऐवजी तुम्ही सोड्याचा देखील वापर करू शकता. म्हणजे मग मार्केटमध्ये जसा जिरा सोडा मिळतो त्याप्रमाणे याची टेस्ट लागेल. फक्त एकदा सिरप बनवून ते बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवा आणि जेव्हा गरज भासेल तेव्हा सिरप काढा आणि लगेचच 2 मिनिटांमध्ये जिरा सरबत तयार करा. तुम्हाला पातक जिरा सरबतची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.